थँक्यू सो मच डॉक्टर संदीपजी दिसले साहेबांचा देखील आपण सन्मान हरिताजी तांडेल त्यांच्या शुभ हस्त्याने करणार आहोत. त्यांचं देखील अगदी पाहायला गेलं तर मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. मा त्यानंतर रामदासजी लोभी त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. तर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये आपला अमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आलात आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तरी या मंचकाची आपण शोभा वाढवल्या. त्याबद्दल जमलेल्या तमाम पाहुणे मंडळींचा देखील आपण करूया सहर्ष स्वागत. त्यानंतर पाहायला गेलं तर आज जतीनची ठोकल त्यांचा पाहायला गेलं तर आज वाढदिवस आहे आणि गुलसुंदे टीम देखील विजय संपादित करताना पाहायला मिळाल्या आणि जतीनची ठोकल त्यांना देखील आपण परिवर्तन विकास आघाडी चषकाच्या माध्यमातून त्याला देखील वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करायची आहे. बॉल देखील द्यायचा. 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये संपन्न होणं हे फार महत्त्वाचं राहील. दोन्ही टीमनं याकडे देखील दक्षता घ्या. विशेष करून जी टीम सध्या फिल्डिंगला त्या टीमला देखील विनंती असेल. मॅचला इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल अंतरट संघ सध्या पाहिलं तर बॅटिंग करताना पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून बॅटिंग सध्या इथून केली जाते. चला मॅचला सुरुवात. ग्रीन सिग्नल थोडीशी माफी असावी. जाऊया मॅचकडे. पहिलाच बॉल इथे टाकला जातो. वेगवान गोलंदाज पाहायला मिळेल. पहिलाच बॉल या विलिसला व्ही शेपला समोर डीप मध्ये फिल्डर आहेत. लीजिनेस पाहायला मिळाला आहे. सोध्या सोपेपणानं हे कॅच पकडायचं होतं. थोडंसं स्टाईल दाखवलं होतं परंतु स्टाईल सध्या मागाच पडेल. बॉल सीमारेषेच्या बाहेर. नंबर 4 चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 न पाहायला गेले तरी ते दमदार सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल पाहिला तर विकेटची नामी संधी होती परंतु ती गमावली गेली आणि पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत आता गोलंदाजाचं की ते केला गेला. 4 धावा स्कोर कार्डवर. गणेश सध्या गोलंदाजी ट्रॅक वर ऑन साईडला लावून तो कापेट केलाय. ऑन साईडला पडून बॉलला अडवलाय. फिल्डिंग ही महत्वाची आहे. जर फिल्डिंग चांगली असेल तर 80% पाहायला गेलं तर फिल्डिंगच्या जोरावर देखील मॅच जिंकता येऊ शकतो. कित्येक स्पर्धेमध्ये पाहिल्यात आणि सध्या परिवर्तन विकास आघाडी चषकामध्ये देखील या संघाला तसंच करावं लागेल. टीमची धावसंख्या पाहिली तर आता इथे टोटल जर विचार केला ना तर पहिल्या बॉलवर चौकार पाहायला मिळालं होतं. त्यानंतर ही दुहेरी धाव आणि सध्या पाहिलं तर 6 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. इन ॲक्शन पहिलं षटक.
गणेश यांचा पाहायला मिळतोय नामी संधी. आणखीन एकदा बॉल उंच उडावलाय, परंतु पुन्हा एकदा आता ही क्षेत्ररक्षक थोड्या पाहायला गेलं तर अगल्या वेगळ्या शैलीनं एक कॅच पकडण्याचा प्रयत्न करत होता. नेहमीच म्हटलं जातं पकडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झेल आणि जिंका नक्कीच खेळ, परंतु इथे पाहायला गेलं तर झेल सध्या ड्रॉप होताना पाहायला मिळेल. जिथे एकही धाव नव्हती तिथे आता धाव स्कोर कार्डवर ऍड केली जाईल आणि टीमची धावसंख्या सध्या पाहिली तर 7 धावा इथे पाहायला मिळते. लक्ष्मी वैष्णवी कंट्रॅक्शन त्यांच्या माध्यमातून हा संघ मात्र पुरस्कृत केला गेलाय, परंतु हा बॉल सरळ हवेमध्ये आहे. आणखीन एकदा चान्स आहे फिल्डर कडे, परंतु पहा सध्या प्रॅक्टिसचा अभाव मात्र पाहायला मिळाला, कारण की नाईटची स्पर्धा डे मध्ये पाहायला गेलं तर साध्या सोप्या पडेनं हा झेल कदाचित पकडला जाऊ शकला असता, कारण की नाईटची स्पर्धा यामध्ये पाहायला गेलं तर घारी सारखे नजर तुम्हाला बॉलावर ठेवावा लागतील. आणि सध्या पाहिलं तर 3 झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाल्यात आणि 3 झेल ड्रॉप झाल्यानंतर धावसंख्याचा विचार केला तर 8 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या. गोलंदाज चांगले प्रयत्न करतोय, परंतु फिल्डर सध्या साथ देत नाहीयेत. हो आणखीन एकदा आता ही चूक कितपत मागाच पडेल. आणखीन एकदा दोन्ही हातांच्या मधून बॉल चाटून निघून गेलाय, हाताला सीमारेषाच्या बाहेर. 2 झेल सोडल्यानंतर आलाय आणखीन एक तडाखा.
जेचा झेल सोडला होता गोलंदाजानं आणि आता इथे बरंच त्यांना पाहायला मिळेल, कारण की याला या बॉलवर षटकार. टीमची धावसंख्या 24, 24 धावा. 24 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक सध्या दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परिवर्तन विकास आघाडी चषक पाहत आहे आणि त्यामध्ये गोलंदाजाला परिवर्तन आणावं लागेल संघासाठी. ऑन साईडला कॅच घेण्याची संधी. रॉकेट फटका पाहायला मिळाला होता, परंतु चान्स घेतली जाणार नाही या बॅटिंग डिपार्टमेंट कडून, कारण की धाव वाहत इथे सिंगल कंप्लीट झाल्या आणि सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहायला ना तर 25 धावा धाव फलकावर इथे लागताना पाहायला मिळतील. ट्वेंटी 25 टीमची धावसंख्या पाहिली तर 25 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील आणि परिवर्तन विकास आघाडीचं शक 2026 हे थरार तुम्ही अनुभवताय. आजची रात्र या स्पर्धेतली दुसरी असेल आणि या दुसऱ्या रात्रीमधील सी बॉल मधील सध्या दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जय भवानी वैष्णवी अगदी पाहायला गेलं तर कंस्ट्रक्शन अंतरट या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय पहिली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि गुणगे संघाच्या माध्यमातून इथे फिल्डिंग केली जाते. या पहिल्या डावामध्ये सोमसाई या आईच्या नावानं पाहायला गेलं तर हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय, परंतु मनोजी जोरे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या विद्यमानानं अगदी पाहायला गेलं तर या संघाला पुरस्कृत केला. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये. आणि सध्या पाहिलं तर षटक क्रमांक इथून 3 ला सुरुवात होईल, परंतु चला टाइम हे फार महत्वाचं आहे, कारण की एकदा का वेळ निघून गेले ना ते पुन्हा माणसासाठी परत येत नाही. हो, बॅटची इनर रेस इथे लागताना पाहायला मिळेल. फक्त दिशा दाखवायची होती. फ्लाय स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु सिंगल आता इथे कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने 26 सध्या 26 धावा पाहायला मिळतील स्कोर कार्डवर. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 4 झेल सोडल्यानंतर आता संघ लेंथ मध्ये येताना पाहायला मिळेल. इथे विचार जर केल्यानंतर 40च्या आतमध्ये या टीमला रोखवणं फार गरजेचं आहे. आणि अगदी पाहायला गेलं तर KTC लाईव्ह आणि आमच्या कॅमेरामॅन चैतन्यजी जाधव त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये उदंड आयुष्य आपल्याला लाभो आणि अशीच आपण कामगिरी KTC लाईव्हच्या माध्यमातून प्रामाणिकपणे नेहमीच करत राहावं आणि प्रगती या चॅनलची आपण करावी हीच आपण ईश्वर चरणी अगदी पाहायला गेलं तर मागूया, परंतु बॉल सीमा रेषा बाहेर. नंबर 6 आणखीन एकदा परिवर्तन विकास आघाडी चषकामधील हा ब्रँडेड पार्किंग प्लॉट मध्ये षटकार.
विजय नावामध्ये विजय आणि सध्या टीम साठी देखील विजयमय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. टीमची धावसंख्या 39. 39 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात रोखणं हे फार महत्वाचं राहील टीमला. परंतु यावेळीचा बॉल ऑन द कार्पेट ऑन साइडला खेचला गेल्या बॉलला सिंगल धाव प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली ना तर 4थं दशक मार्गस्थ लागलं गेल्या. 40 धावा कंप्लीट झाल्या. तिथून बॅटिंग करत असताना जय भवानी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अगदी पाहायला गेले तर अंतरस्ट टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि काय दमदार बॅटिंग राहिली होती टीमची कारण की 4दा जीवनदान जर खेळाडूंना दिलं त्यात संधीचं पाहायला गेलं तर सोन्यामध्ये रूपांतर केलंय आणि सध्या इथे गोलंदाजी करत असताना संघाला बागफुटला लोटलं गेला. चला टीम मीटिंग करू नका लगेच आपण फिल्डिंग सजवायची याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करायचं. बॉल पाहायला गेलं तर सीमा रेषा पार नंबर 6 आला इथून षटकार. 46 धावा स्कोर बोर्डवर. थँक्यू सो मच दिस मास्टर. जर इथून प्रेक्षकांना झेल पकडला ना आयवा कॅच तर 500 रुपयांचा ते देखील मानकरी ठरणार आहेत. पाहायला गेलं तर टांडेल्स डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून आयवा कॅच साठी 500 रुपयांचा कॅश प्राइस लगावला गेलाय. पकडा आयवा कॅच आणि आजची रात्र नक्कीच सोडा. परंतु इथे पाहायला गेलं तर पुन्हा एकदा संधी असेल. बॅटरला बुंद्यामध्ये बॉल सॅपन हा फटका केलायचा होता. इथे पाहायला गेले तर बॅक टू द बॉलर च्या हातामध्ये बॉल विसवताना पाहायला मिळतो आणि डॉट बॉलची समाप्ती. चला अकुलवाडी संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. या बलीचा बॉल सीमा रेषेच्या बाहेर आयवा कॅचची संधी आहे आणि पहा आयवा कॅचची संधी इथे गमावल्या कारण की 4-4 5-5 प्रेक्षक या बॉल खाली पाहायला मिळाले होते. परंतु नंबर आले तिथून 6 ठोकला जातो षटकार आणि टीमची धाव संख्या 52. 52 धावा अर्धशतक कंप्लीट. थँक्यू डी. प्रसादजी पाटील यांच्या जर बॅनरला हिट केलं तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. फलंदाजांसाठी देखील पाहायला गेलं तर अगदी मंचाच्या डाव्या बाजूला पाहू शकता त्यांचं बॅनर आणि त्या बॅनरला जर हिट झाला बॉल तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. तब्बल पाहिले तर 52 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. एक वेगळ्याच उंचीवर हा संघ जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सध्या इथे पोहोचताना देखील हा संघाला पाहू शकता. गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढवावा लागेल टीमसाठी नाहीतर संकट आणखीन वाढेल. हा बॉल इथे फॉलिंग स्वीप. हा बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंबर 6 आणखीन एकदा शानदार जानदार येतोय परिवर्तन विकास आघाडी चषकामधील हा षटकार.
षटकार आलाय. टीमची धावसंख्या 58 धावा पाहायला मिळतील स्कोर कार्डवर. हो यावेळेसला पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा हा फटका मारायचा होता, परंतु हा बॉल थोडेसे मिस होताना पाहायला मिळतील फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती झाल्या. बॉल पाहिले तर 5 झाले संपन्न आणि अंतिम बॉलचा आता इथून खेळ शेष असणारा पहिला सत्र आणि त्यामध्ये सध्या धाव संख्या पाहिली ना तर टोटल स्कोर कार्डवर 58 धावा. हा बॉल सीमा रेषाच्या बाहेर. आयवा कॅचची संधी आणि यस इथे आयवा कॅच घेतला गेलाय का सोडले. चला तो लकी प्रेक्षक, केसावर हात, चेहऱ्यावर स्माइल आणि 500 रुपयाचा मानकरी आजची रात्र या खेळाडू आणि या प्रेक्षकांच्या नावावर आहे. चला तांडेल डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयांचं कॅश प्राइज लकी हा प्रेक्षक राहील. आणि जी मालिका वीराची बाईक तुम्ही पाहताय ना, जर त्या मालिका वीराच्या बाईकला जर फलंदाजानं बॉलनं हिट केलं तर 777 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. आज पाहायला गेले तर बक्षिसांची खैरात पाहायला मिळाल्या या क्रीडा नगरीमध्ये. जर फलंदाजानं अगदी इलेक्ट्रिक स्कूटीला हिट केलं ना तर 777 रुपयांचा हकदार. अगदी तांडेल डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून 777 रुपयांचं पाहायला गेलं तर कॅश प्राइज दिलं जाईल. मागच्या चला लगेच बॅटिंग करणाऱ्या टीम आपण लगेच जा प्लीज. आणि 2 बॉल आपण द्यायचं आहे, कारण की बराच उशीर सध्या होताना पाहायला मिळेल. आणि या 24 बॉल मध्ये सध्या पाहिल्यानंतर टोटल 65 धाबींचा मात्र धाबींचा पाठलाग करायचा. मॅच मध्ये काय घडलं जाईल हे आपण नक्कीच पाहूया. मल्हारजी सुमेश पाटील त्यांच्या माध्यमातून जर गोलंदाजांना विकेट हॅट्रिक कंप्लीट केले तर आणखीन 500 रुपये वाढवले गेले. तब्बल रोख रक्कम 1000 रुपयांचे कॅश प्राइज दिली जाईल आणि अनाउन्समेंट फक्त मर्यादित क्षणापर्यंतच केलं जाईल, कारण की मॅच देखील फार महत्वाची आणि प्रेक्षकांना देखील मॅच हे पाहण्यासाठी आल्यात. आणि सध्या आपण आता इथे अंतिमदास अनाउन्समेंट करूया. बॉल असतील 24 आणि 24 बॉल मध्ये आता 65 धाबींची गरज आहे.
थँक्यू सो मच दिवेश किशोर लहाणे त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1,000 रुपयांचा कॅश प्राईज रचणारा तनय आणि त्यांच्या समेत फलंदाज आकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 24 बॉलमध्ये तब्बल पाहायला गेलं तर 65 धाब्यांचं लक्ष्य इथे पूर्ण करायचा. पाहायला गेलं तर पूर्वार्ध संपले गेल्या, उत्तरार्धाला सुरुवात होताना पाहायला गेले आणि आता इथे कुठल्याही प्रकारची अनाऊन्समेंट होणार नाही आहे, कारण की अगोदरच भरपूर अनाऊन्समेंट केल्या आणि आता ते जसजसं फटकेबाजी करतील तसं आपण बक्षीस जे लगावले ते नक्कीच अनाऊन्समेंट करूया, कारण की आता विकेट आणि क्रिकेट आणि मॅच देखील फार महत्त्वाची आहे. बॉलर तयार असतील, गोलंदाजी मार्कवर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. जय आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल यावेळेसला पाहायला गेले तर फ्लाय स्लिपला जाताना पाहायला मिळेल. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता, बॉल अडवल्या, दुसऱ्याचा प्रयत्न, धोका आता इथे निर्माण झाला आणि यस इथे पहिला गडी मात्र गारद झालाय, कारण की फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतील. आकाश बॅक टू द डगआउट.
केलं ना तर 23 मध्ये 63 धाब्यांचा पाठला करायचा. आणि आणखीन एकदा इथे पाहायला गेलं तर वेगवान बॉल सध्या डॉट होताना पाहायला मिळते. सलगचे 2 बॉल निर्धाव येताना पाहायला मिळाले आणि धाव संख्या स्थिर असेल टोटल 3 या धाव संख्येवर विचार केल्यानंतर 21 बॉल मध्ये टोटल 62 धाबींची मात्र गरज आहे. 21 बॉल मध्ये 62 धाबींची गरज आहे कारण की 65 धाबींचं टार्गेट मात्र इथे चेस करायचं आहे बॅटिंग टीमला. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न अलाउंड द कार्पेट शॉट खाली फिल्डर पाहायला मिळालाय. वेगवान थ्रो झाला होता जिथे एकच धाव प्राप्त होऊ शकली असती तिथे आता 2 धावा मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट खर्च करताना पाहायला मिळतील आणि 2च्या मदतीने टीमची धाव संख्या देखील जाऊन पोहोचेल 5 या धाव संख्येवर. 5 धावा लागल्यात स्कोर कार्डवर आणि सध्या विचार केल्यानंतर 60 धाबींचा मात्र पाठला करायचा. जर भला मोठा टार्गेटचा जर तुम्हाला पाठला करायचा आहे ना तर सध्या चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मोठ्या धाव संख्येचा पाठला करत असताना आणि यस इथे हा बॉल पाहायला गेलं तर गेला सीमा रेषाच्या बाहेर. फायनल रिजन मध्ये येताना पाहायला मिळतोय आलेला दमदार चौकार आणि 4च्या मदतीनं 9 धावा स्कोर कार्डवर. थँक्यू डी मास्टर. आपण नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. चला दोन्ही संघ आपण नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचे. चला एका बाजूला टीम पाहायला गेलं तर सायली 11 जय हनुमान अकुलवाडी संघ असणाऱ्या आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणाऱ्या खांडेपाडा संघ. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण टॉस साठी या, परंतु व्हॉट एफर्ट, काय कमालीशी झेल पकडली गेल्या. या स्पर्धेमधील सर्वाधिक उत्कृष्ट दर्जेदार झेल मात्र इथे टिपला गेलाय, संपला गेलाय. फलंदाजाचं इथून जेस खाड्याचा पाडा विपक्ष आपण पाहतो अकुलवाडी. या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. मी माननीय सचिनजी कर्णुक साहेबांना विनंती करतो या आपल्या शुभ असते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. या दरम्यान पाहिला गेला आपण या मॅचमध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर डायरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या पण व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. दमदार मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. कर्जत तालुक्यातील 2 नामवंत संघ या ठिकाणी आपण पाहतोय. एकीकडे आईबाबानी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथट वरेडी, तर दुसरीकडे आपण पाहिलं गेलं सोमदाई गुंडगे टीम आपण पाहतोय. या ठिकाणी खेळत असताना समीर शिंदे एक चांगला फलंदाज माघारी आलाय. आपण पाहतोय अग्रेसर खेळणारे खेळाडू सर्व आज या ठिकाणी कुठेतरी गोलंदाजीमध्ये त्यांना विकेट भेटली नाहीये, बॅकफूटवरती ढकलले आणि खराब क्षेत्ररक्षण आम्ही पहिल्यांदा पाहिलं गेलं तर कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुंदर क्षेत्ररक्षण कोणाचं असतंय ते सोमदाई गुंडगे संघाचं नेहमीच नाव घेतलं जातं. पण आज त्यांना ते क्षेत्ररक्षणचा दर्जा कुठेतरी खालवला गेला, तिथं तो क्षेत्र दर्जा सांभाळता आला नाहीये. पहिलं षटक आपण पाहिलं गेलं जयने चांगली गोलंदाजी केली, तिथे जरूर एक विकेट प्राप्त केला. विजय आपण पाहतोय सध्या तरी तुफान फॉर्म मध्ये आहे. एक 1 मॅन आर्मी आपण पाहतोय. अमर सर जे तलाठी आहेत या ठिकाणी उपस्थित झालेत. अमर सर या, आपण आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. तर टॉस साठी सचिन कर्णुक सर या, आपल्या शुभास्ते नाणेफेकचा कौल त्या ठिकाणी करूया. टॉस या ठिकाणी केला जाईल. त्याने आपण पाहिलं गेलं त्या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा टायमिंग या ठिकाणी जुळत नाही. त्याने एक चांगला खेळाडू आहे, डावखुऱ्याचा फलंदाज आहे या मैदानावरती. पाटील पाहिलं गेलं ना आपण गोलंदाजापेक्षा फलंदाजाला नेहमीच चांगलं महत्त्व दिलं, कारण गोलंदाजाला नेहमीच इथे मार पडलाय. पण इथे पाहिलं गेलं विजय कमबॅक करतो, चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतो. सचिन कर्णुक यांच्या शुभ असते. टॉस या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा वरपी चेंडू होते,
रोशन डायरेक्ट चेंडू खाली येतोय, कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. भिंत कोसळायला सुरुवात झाली. नवीन फलंदाज शंकर पारधी आपण पाहतोय, एक चांगला खेळाडू. वन डाऊनला नेहमीच समजाईकडून खेळत असतो, पण आज पाहिलं गेलं कधी सलामीला कधी वन डाऊनला असतो, पण आज विचार केला तर आपण मिडल ऑर्डरला या ठिकाणी पाहतो. सचिन कर्णुक साहेब या ठिकाणी आपण पाहतो मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. एन्जॉय केलं जातंय. शंकर एक चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू, पण आज पाहिलं गेलं कुठेतरी आपण तालुक्याबाहेर आल्यानंतर रणनीती आखणं गरजेचं आहे. कारण कर्जत तालुक्यातील हे दोन संघ आपण पाहतो एका समोर भिडले जातात. ऑन फील्ड ऑफिशियल्स राजेशजी भोईर आणि हरेशजी कराले आपण पाहतो त्या ठिकाणी के टी सी लाईव्ह इव्हेंट ही कर्जतची ऑफिशियल कर्जतचे, टीम कर्जतचे आणि तांडेल डेकोरेटर्स म्हटलं गेलं तर हे कर्जतचेच झालेत आता. चांगला चेंडू, पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी, अधिराज्य गाजवतोय विजय मैदानावरती, एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. संघासाठी वन मॅन आर्मी, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही फील्डमध्ये आपण पाहतो अग्रेसर आहे. या ठिकाणी वैष्णवी कंस्ट्रक्शन, आई भवानी, अंथट वरडी संघ आपण पाहतोय. पाटील जर पाहिलं गेलं नाही इथे एकतरी फलंदाजाने अग्रेसर होऊन कामगिरी करावी लागेल. तर नाही, हे बॅट आणि चेंडूचा जो टायमिंग पाहिजे तो टायमिंग या ठिकाणी होत नाही. सूत्र समीकरण बिघडलेत. जसं गणितामध्ये पाहिलं गेलं आपण बेरीज वजाबाकी अधिक ज्याला म्हटलं जात आहे, भागाकार गुणाकार करू शकतोय, पण पावकी नेमकी आल्यानंतर पाहिलं गेलं ना पाडा आपला बिघडतो, तसा हा पाडा बिघडला आता. विजयचा आपण पाहतो पुढचा चेंडू हलक्यातून ग्लास करता प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतो आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सागर आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये, फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज माघारी परतलेल तो समजाई गुंडगे संघाचा. आणखीन एकदा पाहायला गेलं तर तिसरं मेडन षटक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज विजय काय कामगिरी चांगली पाहायला मिळाली, त्याच्या माध्यमातून तब्बल 2 विकेट घेत असताना एकही धाव मात्र विजय या गोलंदाजानं दिली नाही. अफलातून कामगिरी सध्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 9 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. 65 धावेंचा पाठलाग करायचा आहे, परंतु येणारे 12 बॉल आणि 56 धावेंचा पाठलाग करायचा आहे. मॅच अजूनही कुठे फसली नाहीये. पाटीलचा विचार केला ना, 12 चेंडू 56 धावा, एखादा फलंदाज अग्रेसर होऊन वन अँड त्यांनी कामगिरी केली आणि विचार केला तर आपण षटकारांचा विचार केला तर बारसक 72 धावा होऊ शकतात. तर इथे धावांचा पाठलाग का होऊ शकत नाही हा विचार केला जाईल. मॅच परंतु सर कालचा विचार केला तर बोलबाला बॅटिंग टीमचा राहिला होता, परंतु आजचा जर विचार केला तर या मैदानावर सध्या भौगोलिक परिस्थिती आणि अधिराज्य सध्या गोलंदाज गाजवताना पाहायला मिळतात. परंतु जसं काल 1 वाजलं होतं ना, तिथून बॅटिंग करणाऱ्या संघानं काय अफलातून कामगिरी केली होती कालच्या रात्रीमध्ये. जरूर अमोल दरेकरची बॅटिंग पाहिली आपण, 22ची बॅटिंग पाहिली, चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून कामगिरी पाहिली होती. अष्टपैलू खेळ जसा आज विजय दाखवतोय तसं अमोल दरेकर काल आपण पाहतो चांगली कामगिरी. आणि गुणगे संघाची जे फलंदाजी संघासाठी पाठीराखे म्हणून गुणगे संघाचे काही प्लेयर या ठिकाणी आले होते, त्यांनी ती मॅच पाहिले. इथे स्टेप आउट करून केला, भिरकावला चेंडूला, एक बॅकवर्ड फाइंड मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क, हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर, षटकार वाजीव.
तर विचार केला तर इथून 43 धावांची गरज आहे. तर अगोदरच्या ओव्हर्समध्ये किमान 15 प्लस धावा असत्या तर कदाचित 30च्या 5 जवळपास समीकरण हे उरताना पाहायला मिळालं जाऊ शकलं असतं. परंतु 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 धावा लागलेत इनसाइड आउटला. हवेमध्ये बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी शॉर्ट ऑफला आलाय, त्याला बॅकअप दिला गेलाय. हेच एकवट पण अगदी विजयाकडे नेऊ शकतोय आणि सध्या टिपलं जातंय झेल आणि संपलं जातंय खेळ. फलंदाज संकेत यांचा आर जर अगोदरच्या गोलंदाजाचा नंबर धावसंख्या उभारली गेली असती ना, तर कदाचित 6 मध्ये 25 किमान 30 देखील पाहायला मिळालं जाऊ शकलं असतं हे चित्र. हो, इनसाइड आउटला यॉर्क लाईनचा वापर. टेनिस बॉल क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र सध्या गोलंदाजानं आपल्या खेम्यामधनं बाहेर काढलाय आणि यॉर्क लाईनचा इथे वापर केलाय. डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या 29 पाहायला मिळते आणि टोटल 3 बॉल मध्ये आता 36 धावेंचा पाठलाग करायचा. बहुतांश पाहायला गेलं तर मॅच इथे झुकल्या. ओहो, थेट इथे फुटवर्कचा वापर. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलला पाहत राहतील. बॉल निघून गेला सीमारेषाच्या बाहेर. जाता जाता इशारा सध्या देताना पाहायला मिळतील फलंदाज आणि ठोकलाय इथे षटकार. आपण कुठे असाल तर आपण देखील मंचावर यायचा. टीमची धावसंख्या इथे पाहिली तर 35. 35 धावा लागले स्कोर बोर्डवर. आणखीन एकदा बॉल हवाई सफर सीमारेषाच्या बाहेर. आउट ऑफ द पार. नंबर 6 षटकार. तर वेल सध्या निघून गेल्या, परंतु आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टीमची धावसंख्या 41. आणखीन एक तडाखा. या स्पर्धेमधील हॅट्रिक ठोकणारा हा फलंदाज प्रथमदाच ठरला जाईल.
कारण की 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावले गेल्यात आणि खेळाडूचं नाव आहे अनिकेत. काय अफलातून फटकेबाजी, परंतु उशीर झालाय मित्रा, नाहीतर या मॅच एक वेगळा चित्र आणि वेगळ्या दिशेने जाऊ शकले असते. धाव संख्या टोटल पाहिल्यानंतर 47 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात आणि बहुतांश धावेनं हा संघ मात्र परास्त झालाय. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, चला विजय ठरलेत या मॅच कमांड स्टेज अँड कलेक्टिव्हर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा केटीसी लाईव्हच्या माध्यमातून परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 हे शानदार पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जामरुग आणि त्यांच्या वतीनं ही स्पर्धा मात्र पाहायला गेलं तर आयोजित केल्या गेल्या. मालिकावीरसाठी पाहिलं तर इलेक्ट्रिक स्कूटी देखील पाहायला मिळेल. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी अगदी सायकल्स देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आणि येत्या 1 मार्च रोजी पाहायला गेलं तर या स्पर्धेतली अंतिम रात्र आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हे वैयक्तिक पारदर्शी कोणाच्या नावावर राहतील हे 1 मार्च रोजी मात्र तुम्हाला नक्कीच ठाऊक असणार आहे.